आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा सडकून टीका केली आहे। राज्यामध्ये घडलेल्या अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये फडणवीसांनी एसआयटी नेमली नाही, पण मी वैयक्तिक टीका केल्यावर तातडीने एसआयटी स्थापन केली। स्वतःच्या स्वार्थासाठी देवेंद्र फडणवीसांनी हा निर्णय घेतला असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय। मला वाटतं अंदाजे हिवाळी किंवा पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरू होतं, त्यावेळेस जयंत पाटील साहेबांनी आणखीन एका मला वाटतं कुणीतरी मागणी केली होती। मला वाटतं छगन भुजबळांनी किंवा कुणीतरी एसआयटीची स्थापना करा। तर त्यावेळेस याच देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं पोलीस बांधवांचा व्यवस्थित रिपोर्ट आलेला आहे, यासाठी स्थापन करण्याची आवश्यकता नाही। आणि आता एकाएकी मी 10% स्वीकारीना, तू केसेस करायला लागला, सगळे सोयरीची अंमलबजावणी करीना म्हणून मी फळाफळा बोललो। एक शेतकऱ्याचा पोरग आहे बोललो तर एका मिनिटात तो यासाठी स्थापन केली। स्वतःच्या स्वार्थासाठी मराठ्यांच्या जातीच्या मुंडक्यावर पाय द्यायला निघालास तुम्ही, खुन्नच दाखवायले। आम्ही मुंबईला निघालो, बंदूक का टाकायला, ते फुगे फोडायची। आताच गारी गारी एक नाराजवळ आहे आणि मी काय भ्यानारातला आहे का? मी जातीसाठी उभं आयुष्य अर्पण केलंय, माझ्या कुटुंबासाठी सुद्धा वेळ दिला नाही। सगळं कुटुंबाची राखरांगोळी केली मी। माझा समाज कुटुंब आहे, मी मरायला भेट असतो का? जेलला टाका नाही कुठं टाका, घरी आलं तरी इतके सूर भर आयुष्यभर। आणि मराठी काय असते तर लाट काय असते तुम्हाला मग कळ। फक्त आणखीन एकदा चान्स आहे, मराठ्यांचे लाट अंगावर घेऊ नका नाराजीची, सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करा। तुमचं आमचं शत्रुत्व नाही, हीच मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील। आम्हाला आरक्षणापेक्षा काही नको। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।